नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश. आज आपण या व्हिडिओमधून घेऊन येत आहेत टेक्निकल पूर्व परीक्षा 2022 साली झालेला पेपर आणि त्यातील पडलेले गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न स्पष्टीकरणासहित करूया आता विश्लेषण आपण त्याचं, की पेपर कसा होता. चला, वेळ न दवडता आपण लगेच पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न काय म्हणतोय? पहिला प्रश्न असं म्हणते की दिलेल्या संख्या शंकूतील ताऱ्याच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. बघा, अशा संख्या दिलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. त्या संख्या दिलेल्या आहेत. असं एक शंकू तयार केलंय आणि जी ताऱ्याच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला शोधायची. मग इथे लॉजिक काय केलेलं बघा, तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर याच्यामध्ये 19 आणि 43 यांची केलेली आहे वजाबाकी. बघा, जमते का? 43 मधून 19 वजा केले की तुम्हाला 24 मिळेल. परत हा गट घ्या. 43 मधून 37 वजा केले तुम्हाला 6 मिळेल. परत हा गट घ्या. 37 मधून 26 वजा केले की तुम्हाला 11 मिळतील आणि 39 मधून 26 वजा केले की तुम्हाला हे मिळेल. ही झाली एक पायरी. त्याच्या खालची पायरीमध्ये काय केलं तर मित्रांनो, त्याच्या खालची पायरीमध्ये केलेली आहे बेरीज. बघा, 24 आणि 6 किती झाले? 30. 11 आणि 6 किती झाले? 17. आणि 13 आणि 11 झाले मित्रांनो 24. एकदा वजाबाकी केली, एकदा बेरीज केली, आता परत एकदा त्यांनी वजाबाकी केलेली आहे. बघा, तुम्हाला दिसते का? 30 मधून 17 वजा केले की मला मिळाले 13 आणि 24 मधून 17 वजा केले. बघा, 24 17 17 ने 3 20 आणि 4 7. म्हणजे लॉजिक असं लावले की एकदा केली वजाबाकी, नंतर केली बेरीज, नंतर केली वजाबाकी. मग आता नेक्स्ट स्टेपला काय करायला पाहिजे? बेरीज. मग 13 आणि 7 यांची करणार आपण बेरीज. 13 आणि 7 किती होतं मित्रांनो? 20. ऑप्शन मध्ये पाहूया, 18 6 16 आणि 20. आपला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 20. समजते? अशा प्रकारचं लॉजिक त्यांनी वापरलेलं आहे. थोडा वेगळा प्रश्न, वेगळा लॉजिक, छान प्रश्न होता. समजते? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न नीट वाचायचा आपल्याला. काय म्हणतंय? दिलेल्या आकृतीत आयत महिला दर्शवतंय, त्रिकोण शिक्षित दर्शवतो, वर्तुळ ग्रामीण दर्शवतो, चौकोन स्वयंरोजगार दर्शवतो. तर खालीलपैकी अशिक्षित स्वयंरोजगारीत ग्रामीण महिला आपल्याला शोधायचं. आता हे खाली त्यांनी डायग्राम दिली. याच्यामध्ये काय काय मित्रांनो बघा, परत एकदा मी लिहितो. जो आपला आयत आहे त्याला महिला म्हटलंय. नंतर त्रिकोण जो आहे त्याला शिक्षित म्हटलंय. नंतर वर्तुळ जो आहे त्याला ग्रामीण म्हटलंय. जो चौकोन आहे, चौकोन म्हणजे चौरस असं गृहीत धरा, म्हणजे स्क्वेअर, याला स्वयंरोजगार असं दर्शवलंय. तर त्यांना काय म्हणायचं? त्यांना अशिक्षित म्हणायचं. पहिल्यांदा अशिक्षित कुठे येतो ते आपण लक्षात घेऊया. बघा, शिक्षित म्हणजे त्रिकोण आहे, म्हणजे हा जो त्रिकोण आहे, हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय त्याच्या बाहेरचा जो भाग आहे तो झाला अशिक्षित. बरोबर? हा आतला झाला शिक्षित, त्याच्या बाहेरचा झाला अशिक्षित. नंतर काय म्हणलंय? स्वयंरोजगारीत. स्वयंरोजगार काय? स्क्वेअर, म्हणजे स्वयंरोजगार. बघा, हा स्क्वेअर आहे, दिसतोय तुम्हाला? हा स्क्वेअर म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरचा, पण ह्या स्क्वेअरच्या आतला. आतापर्यंत आपल्याला कळाला हा प्रदेश आहे, म्हणजे हा हा पार्ट आहे या डायग्रामचा. नंतर म्हणलंय ग्रामीण. ग्रामीण म्हणजे काय मित्रांनो? ग्रामीण म्हणजे आहे वर्तुळ, म्हणजे हे वर्तुळ म्हणजे कोणता भाग आला आता आपल्याला? त्रिकोणाच्या बाहेरचा, वर्तुळाच्या आतला, आणि हा स्क्वेअरच्या आतला, म्हणजे चौकोनाच्या आतला. म्हणजे कोणता भाग येतो मित्रांनो? बघा, मी एक दाखवतो, पण कन्फ्युज नाही व्हायचं, अजून आपल्याला पुढे वाचायचंय. एवढा भाग मित्रांनो आपल्याला आला. पण पुढे पण काय म्हणलंय? महिला म्हटलंय. महिलांना काय दर्शवतंय? आयत. आता जो हा आयत आहे आपला, दिसतंय तुम्हाला? आयत आहे, त्याच्यामधला भाग फक्त उरतो. बघा, हा मी काढतो, सॉरी, हा असा असा, म्हणजे थांबा मी त्याला हायलाइट करतो, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणता भाग. हा भाग बघा, म्हणजे विचारलंय की अशिक्षित म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरचा भाग, स्वयंरोजगारीत म्हणजे चौरस म्हणजे चौकोनाच्या आतला भाग, ग्रामीण म्हणजे वर्तुळाच्या आतला भाग, आणि महिला
म्हणजे आयतातील आतला भाग. मग या सगळ्यामधून जर आपण कॉमन काढलं तर आपल्याला हा भाग जो पिवळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसतो तो मिळेल. मग तो किती उत्तर येते आपलं, ते किती आलं महिला, त्या आलं महिला 3. ऑप्शनमध्ये चेक करा, पहिलं ऑप्शन 4, दुसरा 18, 5 आणि 3. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. समजतं? फक्त खोच कुठं दिली होती की शिक्षित होतं, गडबडीत मी वाचलं नाही तर शिक्षित अशिक्षित अशी याच्यामध्ये कीवर्ड होता जो तुम्हाला चुकू शकत होता. बाकी तुम्हाला नीट लक्ष देऊन यातला कॉमन भाग जो आहे तो तुम्हाला काढायचा होता बाजूला. समजतंय? सोपा प्रश्न होता. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करायची होती. तिने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली. मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत? म्हणजे याच्यामधून एक माहिती मला कळाली सध्या की टोटल विद्यार्थी किती आहेत मित्रांनो, जे तिने माहिती गोळा केली ते आहेत 800. आता मराठी विषय आवडणारे काढायचे मला. बघा, आता या डायग्रामकडे बघूया, पाय चार्ट तरी पाहूया. भूगोलला 6%, पसंती आहे, इतिहास 8%, हिंदी 7%, विज्ञान 11, गणित 36 आणि इंग्रजी 28. म्हणजे मग सगळं टोटल पर्सेंटेज किती असतं मित्रांनो? 100%. मराठीचं मला माहीत नाही पर्सेंटेज, म्हणजे मराठी सोडून या सगळ्यांची बेरीज केली आणि मी 100 मधून जर वजा केलं तर मला मराठी मिळेल. सोपं आहे ना? टोटल पर्सेंटेज असतं 100 वजा मला काय करायचं, आता सगळ्यांची बेरीज करायची. कशाची? चला, भूगोल 6%, इतिहास 8%, हिंदी 7%, विज्ञान 11%, गणित 36% आणि इंग्रजी 28%. या सगळ्यांची करूया बेरीज. 28, 36, 11, 7 आणि 8 किती झाले मित्रांनो? 15, 15 आणि 6 21, 8 आणि 4 किती झाले? 14, 15, 16, हातचाला 1, 2 आणि 3 5, 6, 8 आणि 9. म्हणजे मराठी पर्सेंटेज किती झालं? 100 वजा या सगळ्यांची बेरीज झाली 96. मराठी झालं 4%. म्हणजे 4% पसंती मराठीला विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. 4% विद्यार्थ्यांनी. मग आपल्याला करायचं आहे की किती विद्यार्थी टोटल होते? 800. म्हणजे 800चे 4% मला काढायचे, म्हणजे मला मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. बरोबर? मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती झाली मग? 4%. 4% म्हणजे काय असतं? 4/100. कशाच्या? 800च्या. 100 1 100, 100 800, 8 800, उरलं 4 गुणिले 8, 4 8 32. हे 32 विद्यार्थी ज्यांना मराठी विषय आवडत होता. सोपा होता प्रश्न. ऑप्शन क्रमांक 2 पहा, 32 येतं उत्तर. हेच आपलं उत्तर आहे. 32 विद्यार्थ्यांना मराठी विषय आवडत होता. समजते? छान प्रश्न. चला पुढे जाऊया. बघा, एकदम किरकोळ प्रश्न विचारला आहे. याला आपण आपल्या शैलीमध्ये बोनस प्रश्न असं म्हणतो. विनयला आठवते की त्याच्या आईचा वाढदिवस 26 ऑगस्टच्या नंतर परंतु 29 ऑगस्टच्या आत आहे. याचा काय अर्थ आहे? आता आईचा वाढदिवस करायचा, आईचा वाढदिवस काढायचा आपल्याला. आईचा वाढदिवस, विनय काय म्हणतोय की 26 ऑगस्टच्या नंतर आणि 29 ऑगस्टच्या आत, म्हणजे 26, 27, 28 आणि 29. 26च्या नंतर 29च्या आत म्हणजे काय आलं? विनयकडून काय आलं? विनयकडून असं आलं की आईचा बर्थडे, आईचा वाढदिवस एकतर 27 तारखेला असू शकतो किंवा 28 तारखेला असू शकतो. पण त्याच्या भावाला विकासला, विकासला काय वाटतंय? विकास काय म्हणतोय? विकास काय माहिती सांगतो आपल्याला ते लक्ष देऊया. की आईचा वाढदिवस 27 ऑगस्टच्या नंतर परंतु 30 ऑगस्टच्या आत आहे. म्हणजे बघा, 27 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 27, 28, 29, 30. 27च्या नंतर आणि 30च्या आतमध्ये म्हणजे 28ला एक असू शकतो किंवा 29ला असू शकतो. मग विनयला वाटतं 27 आणि 28ला असू शकतो. विकासला वाटतं 28 की 29ला असू शकतो. या दोघांमध्ये कॉमन काय तर मित्रांनो 28 हे कॉमन आहे. म्हणून आपलं उत्तर आलं 28 ऑगस्ट हा आहे त्या दोघांच्या आईचा वाढदिवस.
ऑप्शन क्रमांक 3 28 ऑगस्ट. त्याच्या आईचा वाढदिवस कोणत्या दिवशी असतो? ओके, सोपा होता प्रश्न. फक्त दोघांमध्ये कॉमन काढायचं होतं. दोघांनी दिलेले स्टेटमेंट जे आहेत त्यातून आपल्याला एक फिक्स कन्क्लुजन काढायचं होतं, जे दोघांना मिळून दोघांमध्ये ते व्हॅलिड होईल. विनय जो म्हटलाय त्याचे सुद्धा बसेल, विकास जो काही म्हटलाय त्याच्या सुद्धा मध्ये परफेक्ट बसेल. म्हणून आपलं उत्तर आहे 28 ऑगस्ट. सोपा आहे प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. बघा, हा प्रश्न घेण्याच्या अगोदर मी अगोदरच इथे ABCD लिहून ठेवलेले आहे. A2 आपण कसं लिहितो? A to M लिहितो. 1 ते 13 दिसते तुम्हाला. A to M, नंतर N खाली लिहितो आणि N ते Z लिहितो. 13 नंतर 14 15 16 17 18 19 26 पण लिहितो. आपला वेळ वाचण्यासाठी मी इथे A to Z लिहिलेला आहे. बघा, FVJ काय म्हटलंय? FVJ ला काय म्हणतात ते? HXD. बघा, H नंतर काय म्हटलंय? FVJ ला त्यांनी काय म्हटलंय? HXD. तर TWP ला काय येईल? इथं येणार बघा, F असं लॉजिक लावलं. F ला D आहे, V ला X आहे आणि H ला J आहे. तसं किंवा D आणि F, D आणि F याच्यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 1 चा फरक आहे. V आणि X इथे दिसतं तुम्हाला, V आणि X याच्यामध्ये सुद्धा 1 चा फरक आहे. आणि J आणि H दिसतं तुम्हाला, J आणि H याच्यामध्ये सुद्धा 1 चा फरक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला TWP ला काय येतं ते आपल्याला बघायचं. बघा, P आणि वरच्या P आणि या पहिल्या अल्फाबेटमध्ये 1 चा फरक पाहिजे होता. म्हणजे काय? PR याच्यामध्ये Q आहे, किंवा उलट बघा, PON आहे म्हणजे इथे येणार N. बरोबर, 1 चा फरक. तसं W मध्ये परत 1 चा फरक करायचा तुम्हाला. W मध्ये बघा, W आणि Y याच्यामध्ये X चा फरक आहे. मग इथे तुम्ही काय लिहिणार? Y. आणि T आणि बघा मित्रांनो, T कुठे आहे? T आणि R याच्यामध्ये S चा फरक आहे, 1 चा फरक, म्हणजे इथे येणार R. म्हणजे आपलं उत्तर आलं NYR. ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 3 NYR हे आपलं उत्तर आहे. पटतंय? 1 चा फरक होता आणि तो 1 चा फरक आपल्याला मेंटेन ठेवून आपण ऑप्शनमध्ये चेक केलं. ऑप्शन वाईज गेल्यानंतर आपल्याला कळालं की उत्तर आहे NYR, ऑप्शन क्रमांक 3. अल्फाबेट जो क्रम आहे ABCDचा तो तुम्हाला सांगितले. प्रश्न पत्रिका हातात मिळाल्यानंतर बेल वाजते. 1 सेकंदामध्ये किंवा 1 ते 2 सेकंदामध्ये तुम्ही ते लिहून घ्यायचे. तुम्ही वेळ घ्या ते लिहायला, कारण की हमखास 1 ते 2 प्रश्न अल्फाबेटवरती येतात, म्हणजे येतात 100%. हे सोडून, हा टॉपिक सोडून प्रश्नपत्रिका पूर्ण होत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की हा प्रश्न बोनसमध्ये येतो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला चुकायचे नाहीत. समजतंय? समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न सोपा आहे. काय म्हणतं पुढचा प्रश्न? त्रिकोण दिले, त्याच्यावरती संख्या दिली आणि आतमधली संख्या दिली, त्यांचा एक सहसंबंध रिलेशन काय आपण चेक करूया. आणि परत तसंच पुढचं याला त्रिकोण 1, याला 2 आणि याला 3. मग आपल्याला ही संख्या काढायची. मग कसं करणार? पहिला त्रिकोण बघा, आतमध्ये 20 यायला पाहिजे. 81 म्हणजे काय? 9 चा वर्ग आहे. 64 म्हणजे 8 चा वर्ग आहे आणि 9 म्हणजे 3 चा वर्ग आहे. म्हणजे संख्या आहे 9, 8 आणि 3. 9 आणि 8 17, 17 आणि 3 20, तीच मध्ये संख्या आहे. यांची बेरीज केली की 20 मिळतं मला. आता पुढचा त्रिकोण आपण चेक करूया. पुढचा त्रिकोण काय म्हणते? 36, 144 आणि हा 25 मध्ये आलं 23. 36 म्हणजे काय मित्रांनो? 6 चा वर्ग, 6 लिहितो. 144 म्हणजे 12 चा वर्ग. 25 म्हणजे 5 चा वर्ग, तर 5 लिहितो. 12 6 18 आणि 5 मित्रांनो येतो 23. हेच दिले आतमध्ये. त्याचप्रमाणे आपल्याला जे विचारले ते काढायचे. 49, 18, 4. 49 म्हणजे किती? 7 चा वर्ग. 4 म्हणजे किती? 2 चा वर्ग. म्हणजे 7 आणि 2 आले
हे आपल्याला माहीत नाही, त्याला एक्स मानूया, कशाचा तरी वर्ग आहे, आणि याचं बेरीज द्यायला पाहिजे 18, म्हणजे 7 आणि 2 9, 18 मधून हे 9 आहे ते पलीकडे गेले, 18 वजा 9 आलं, आणि एक्स बरोबर 18 वजा 9 किती येते मित्रांनो 9, म्हणजे हे 9 यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे, म्हणजे याचा वर्ग करायचा, इथं 81 ही संख्या आली पाहिजे, त्यांचा वर्ग आहे ना, जी संख्या मिळाली त्याचा वर्ग इथे असतो, म्हणजे 81 हे आपलं उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 1 पहा, 81 ऑप्शन दिलेला आहे. समजते? फक्त वर्गांची म्हणजे त्यांचा स्क्वेअर रूट वर्गमूळ केल्यानंतर जी संख्या मिळते त्यांची बेरीज केली होती, आणि अशा प्रकारेच आपण जे काढायला सांगितले त्या या लॉजिकचा उपयोग करून आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2 चा लॉजिकचा उपयोग करून आकृती क्रमांक 3 मधली अननोन संख्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार होती तीच पण काढलेली आहे. समजत्या? समजायलाच पाहिजे मित्रांनो, सोपा प्रश्न असतात, फक्त आपल्याला ते लॉजिक तिथं पेपरच्या वेळेस आपल्याला कळलं पाहिजे की लॉजिक एक्झॅक्ट काय आहे ते. ट्रायल अँड एरर बेसिस वापरावा लागतो. एक लॉजिक नाही समजलं, एक लॉजिक जर फिट बसत नसेल तर आपल्याला दुसरं लॉजिक सुद्धा वापरायचं, दुसरं नसेल तर तिसरं वापरायचं. त्यासाठी तुम्हाला मी दरवेळेस सांगतो की वर्ग, घन आणि पाढे हे पाठ पाहिजेत. वर्ग कितीपर्यंत? 30 पर्यंत वर्ग पाठ करा. घन कितीपर्यंत? 10 पर्यंत जरी घन पाठ असतील तरी तुमचं भागून जातं. पाढे 20 पर्यंत पाठ करा, किंवा जर खूपच एफर्ट मस्त घेत असाल तर 30 पर्यंत सुद्धा पाढे पाठ केले तरी उत्तमच आहे. बेसिक पाया असतो गणिताचा, गणिताच्या बेसिक पायामध्ये तुम्हाला या 3 गोष्टी पक्की कराव्या लागतील, आणि वरतून तुम्हाला माहिती आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या गणिती क्रिया असतात ते तुम्हाला खूप फास्ट सोडवायचे आहे. ओके, आय होप समजते तुम्हाला मी काय सांगतोय ते. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा सुद्धा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न. सोप्या कॅटेगरीला इन सेन्स म्हणजे काय बघा, 8 आणि 2 यांची वजाबाकी केली की मला 6 मिळतं, हे 4 आणि हे 2 ची वजाबाकी केली की मला 2 मिळतं, हे 2 आणि हे 1 ची वजाबाकी केली मला 1 मिळतं. आता हे जे लॉजिक इथं डेव्हलप होत आहे, इथं आपल्याला कळतंय तेच या आकृतीत जमतंय का बघूया. 9 आणि 3 ची वजाबाकी केली की मला 6 मिळालं, 6 आणि 5 ची वजाबाकी केली की 1 मिळालं, 3 आणि 2 ची वजाबाकी 1 आहे, तर ठीक आहे. इथे जे लॉजिक डेव्हलप झालंय, इथे जे लॉजिक पर्टिक्युलर फिट बसते तेच इथं सुद्धा चालते, म्हणजे आपल्याला एक फिक्स झालं की आपण तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा ते लॉजिक वापरू शकतो. मग 7 मधून किती वजा केले म्हणजे 5 मिळते, 7 मधून किती वजा केले म्हणजे आपल्याला 5 मिळणार आहे मित्रांनो, सांगा. 2 लिहू का? 7 मधून 2 केले 5, 8 मधून किती वजा केले की 4 होतं 4, आणि 9 मधून किती वजा केले की 3 होतं 6. उत्तर आहे 246, ऑप्शन क्रमांक 4, 246 हे आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न, आपण इथं वेळ नाही घालवणार. पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा पुढचा प्रश्न बघा, 31 15 6 क्वेश्चन मार्क 1. काय लॉजिक असणार आहे बघा, 31 15 6, इथे एक्स मानतो मी आणि इथे 1 मानतो. सर्वप्रथम त्यांच्यातली वजाबाकी बघूया. 31 मधून 15 गेले किती मिळतात? 16 मिळतात. 15 मधून 6 वजा केले की 9 मिळतात. 6 मधून मला माहित नाही किती वजा केले, आणि इथून मला माहित नाही किती वजा केले, हे मला काढायचे. आता 16 ही काय बघ, 16 कडे पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे? तर 4चा. 9 ही सुद्धा वर्ग संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या. याचं वर्गमूळ घेतलं तर मला मिळतं 3. मग 4 3 इथं काय आला पाहिजे मित्रांनो? 2 आली पाहिजे संख्या, म्हणजे इथं 4चा फरक आला पाहिजे होता, आणि 6 आणि 4 यांची बेरीज केली की मला इथे मिळलं पाहिजे होतं 10. इथे मिळलं पाहिजे होतं 10. माफ करा, जेव्हा 4 मिळाला आपल्याला, मग 6 आणि 4 यांची वजाबाकी इथे येते मित्रांनो, काय यायला पाहिजे इथं? 2 यायला पाहिजे ना, मगच हे 6 आणि 2 ची वजाबाकी आपल्याला 4 मिळेल, बरोबर. आणि हे पुढचं बघा, 2 मधून 1 गेलं की 1 मिळणार. 1 ही पूर्ण वर्ग संख्या कशाची? 1 ची, म्हणजे 4 3 2 आणि 1, म्हणून ह्या एक्सच्या ठिकाणी म्हणजे जे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी इथे येणार मित्रांनो 2.
ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे 2. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. सोपा प्रश्न. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न नीट वाचायचा आहे. खूप सोपा प्रश्न. काय म्हणते पुढचा प्रश्न? 8 गुणिले 2 बरोबर 4. 8 गुणिले 4 बरोबर 2. 16 गुणिले 8 बरोबर 2. तर 40 गुणिले 5 बरोबर किती? हे जे गुणाकार चिन्ह आहे का, या गुणाकार चिन्हाच्या जागी त्यांना असं सूचित करायचं होतं की भागाकार चिन्ह घ्या. मग 8 भागिले 2 बरोबर 4 येते. 2 चोक 8. परत पुढं 8 भागिले 4. 4 2 8 2 येते. बरोबर हे सुद्धा. तसंच 16 हे पुढचं जे आपण समीकरण बघतोय. 16 गुणाकाराच्या चिन्हाच्या जागी भागाकार चिन्ह लावा. 16 भागिले 8 हे 2 येते. 8 2 16. तर 40 हे जे गुणाकार आहे त्याच्या जागी भागिले घ्या आणि 5 5 8 40. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2. गुणाकाराच्या जागी भागाकार घेतलंय. फक्त आपल्याला फसवलंय त्यांनी की गुणाकार चिन्ह दाखवलंय. तुम्ही मला 8 2 16 यायला पाहिजे, 4 कसं येणार? तर गुणाकाराच्या जागी भागाकार चिन्ह घेतलं तर तुम्हाला सगळं लॉजिक क्लिअर होऊन जातं. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. छान प्रश्न. थोडासा आता म्हणजे आत्तापर्यंतचे प्रश्न खूप सोपे होते. थोडीशी लेवल त्यांनी वाढवली या प्रश्नामध्ये. बघा, बँकेच्या भरतीतील 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात आणि चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. स्पंदनला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न बरोबर सोडवता आले तर त्याला किती गुण मिळाले? ठीक आहे. प्रश्न कळाला काय? तर 20 प्रश्न होते प्रश्नपत्रिकेत. जर तुम्ही एक प्रश्न बरोबर दिला तर तुम्हाला 5 मार्क मिळणार. एक प्रश्न चुकीचा दिला तर 2 मार्क कमी होणार. मग स्पंदनने काय केले? हे 20 प्रश्नाचा होता पेपर. त्याने 10 प्रश्न बरोबर सोडवले. मग ऑब्विसली 10 प्रश्न बरोबर सोडवले तर 10 प्रश्न चुकीचे सोडवले. मग आता स्पंदनला किती गुण मिळाले? किती गुण मिळाले काढताना आपल्याला 10 प्रश्न जेव्हा बरोबर सोडवेल त्याला किती गुण देणार तुम्ही? 10 प्रश्न बरोबर सोडले त्याला प्रत्येकी 5 गुण देणार ना. एका बरोबर उत्तरासाठी 5 गुण आहेत. वजा जे उत्तर त्याचे चुकलेले आहेत आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी त्याला 2 गुण कमी करायचे. म्हणजे 10 प्रश्न चुकलेत त्याला प्रत्येकी 2 गुण कमी करायचे, म्हणजे वजाबाकी करावे लागणार आपल्याला. तर सोडवा. 10 गुणिले 5 50 आणि 10 गुणिले 2 20. 50 मधून 20 गेले 30. मग त्याला मार्क किती पडले मित्रांनो? 30. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 30 मार्क मिळाले. समजते? स्पंदनला 30 मार्क कसे मिळाले? 10 प्रश्न बरोबर 5 मार्काप्रमाणे 50 आणि 10 प्रश्न चुकले 2 मार्काप्रमाणे 20 कमी झाले. 50 वजा 20 30 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 2 संख्यांची बेरीज 50 आहे आणि त्यांच्यातील फरक 22 आहे. सोपा प्रश्न. 2 संख्या म्हणजे समजा x आणि y आहेत. मग 2 संख्यांची बेरीज काय मित्रांनो? 50 म्हणजे x अधिक y बरोबर 50. त्यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी x वजा y बरोबर 22 आहे. तर लहान संख्या कोणती? या दोन्ही समीकरणाची बेरीज केली. y अधिक y आणि वजा y कट झाले. x आणि x मिळून झाले 2x बरोबर 50 आणि 22 झाले 72. मग x बरोबर काय झालं? 72 भागिले 2 बेक बे बेत्रिक 6 बेसख 12. x बरोबर आलं 36. x ची किंमत कुठे ठेवा? या दुसऱ्या समीकरणात ठेवतो. आपण याला 1 मानलं होतं, आपण याला 2 मानलं होतं. x वजा y बरोबर 22. x ची किंमत आहे 36 वजा y बरोबर 22. 36 हे 22 इकडे आणूया बरोबर चिन्हाच्या आणि हे वजा y बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक y होईल. 36 वजा 22 बरोबर y. y बरोबर किती झालं? 36 मधून 22 कट करा. 8 2 16. 7 न 2 गेले 4 आणि 3 1 14. y बरोबर आलं 14. बरोबर. 8 आणि 7 14.
तर आता मोठी संख्या झाली 36, छोटी संख्या झाली, लहान संख्या झाली 14. म्हणून लहान विचारली, मग ऑप्शन क्रमांक 2 बघा 14 येते, म्हणून आपलं हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 14 ही लहान संख्या आहे. सोपा प्रश्न, मी प्रत्येक वेळेस सांगतोय, जो प्रश्न दिलाय त्याचं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करावं लागेल, त्याची मांडणी करावी लागेल, समीकरणामध्ये रूपांतर करावं लागेल, समीकरण सोडवावे लागतील आणि मग तुम्हाला उत्तर भेटेल. बेसिक पासून जायचं, बेसिक फाउंडेशन मजबूत असेल तरच मित्रांनो बिल्डिंग स्ट्रॉंग बनते, लक्षात ठेवा. जायचं पुढं, चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, हा पण छान प्रश्न आहे, लक्ष देऊन बघा. एका गटात ए बी सी डी आणि ई या 5 व्यक्ती आहेत. बी हा सी चा भाऊ आहे. आता बघा, बी हा सी चा भाऊ आहे, म्हणजे आपण काय केलंय माहिती आहे का, जेव्हा पुरुषाला आपल्याला संबोधायचं असेल तेव्हा आपण प्लस लिहितोय आणि जेव्हा स्त्री सांगायचं आहे तेव्हा आपण मायनस लिहितोय. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता बी हा सी चा भाऊ आहे की नाही, मग बी ला काय करतो, प्लस करतो. सी चं मला माहित नाही काय आहे, तो भाऊ आहे का म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे, पण बी बद्दल डेफिनेटली सांगू शकतो की बी हा पुरुष आहे, कारण की लिहिलंय बी हा सी चा भाऊ आहे. आता 5 व्यक्ती, त्यात एक जोडपं आहे, म्हणजे एक कपल आहे, म्हणजे एक नवरा आणि बायको असं एक त्याच्यामध्ये कपल आहे 5 व्यक्तीमध्ये, म्हणजे एक प्लस आणि एक मायनस. ए आणि डी या मैत्रिणी आहेत. ए आणि डी या मैत्रिणी आहेत, म्हणजे ह्या दोघीही वजा वजा झालं. आणि त्यांनी लग्न केलं नाही, म्हणजे ह्या लग्न केलेलं नाहीत, या सिंगल आहेत. बरोबर, म्हणजे हा, तर ई ची बायको कोण, आता ई उरले, ई ची बायको कोण असणार आहे मित्रांनो, हा तर पुरुष आहे. ई हा पुरुष आहे, त्यांनी सांगितलं ई ची बायको काढायचे, मग या तर सिंगल आहेत, या सुद्धा येणार नाहीत. बी हा पुरुष आहे, हा सुद्धा येणार नाही. उरलं फक्त सी, म्हणून इथं सी येणार मित्रांनो. ई ची बायको कोण, तर ई ची बायको आहे सी, ऑप्शन क्रमांक 2. कारण की ए आणि डी या मैत्रिणी आहेत, त्या सिंगल आहेत, त्या मुली आहेत. बरोबर, ई ची बायको कोण, म्हणजे ई त्यांनी सांगितले की हा पुरुष आहे. बी हा सी चा भाव आहे, बी सुद्धा पुरुष आहे, मग एकच ते उरली, ती म्हणजे सी, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 2 सी हे उत्तर बरोबर आहे. ई ची बायको सी आहे. बरोबर, सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा प्रश्न बघा, हा थोडा हटके प्रश्न होता, तुम्ही हा प्रश्न नीट लक्षात घ्या. एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला पाठ करायचा आहे. कोणता फॉर्म्युला, मी अगोदर फॉर्म्युला लिहून घेतो तुम्हाला. मध्यांक हा फॉर्म्युला आहे, बरोबर, समेशन ऑफ एफ एक्स भागिले समेशन ऑफ एफ. एफ आणि एक्स हे दोन्ही फंक्शन आहेत, दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, म्हणजे हे एफ आहे, हा एक्स आहे, आणि एफ हा त्यातलाच एफ आहे. मग काय विचारलंय की माहितीचा मध्यमान म्हणजे मध्यांक 6 असेल तर खालील माहिती पी ची किंमत किती असेल. बरोबर, त्यांनी हे मध्यमान म्हणजे मध्यांक याची किंमत दिलेली आहे 6. आता लक्ष द्या, मी काय करतोय ते, समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे एफ एक्सचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे याचा गुणाकार, याचा गुणाकार, याचा गुणाकार, कारण की हे एफ आहे आणि हे एक्स आहे ना, याचा गुणाकार आणि याचा गुणाकार, यांची करायची बेरीज. समेशन म्हणजे हे बेरीज असते सगळ्यांची. बरोबर, मग पहिलं एफ एक्स काय, 2 आणि 3 चा गुणाकार, म्हणजे 2 गुणिले 3 अधिक समेशन म्हणजे बेरीज, पुढचं घ्या 4 गुणिले 2, हे बघा हे घेतलं, अधिक हे 6 आणि 3, 6 गुणिले 3 अधिक हे 10 आणि 1, 10 गुणिले 1 अधिक हे यांचा गुणाकार पी प्लस 5 आणि 2, पी प्लस 5 आणि 2 भागिले काय, समेशन ऑफ एफ म्हणजे या खालच्या फंक्शनची बेरीज, 3 2 3 1 आणि 2, 3 2 3 1 आणि 2. चला जाग्याभावी आपण डायरेक्ट करूया. बेत्रिक 6, 4 दोन्ही 8, 6 त्रिक 18, 10 10, कंसात 2 ने गुणूया कंसाला, 2p आणि पे पंचे 10, म्हणजे 2p अधिक 10. आता ह्या खालच्यांची काय बेरीज झाली, 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 2 11
11 काय केलं आपण सगळं, 11 जी बेरीज आली त्याला आपण पाठवूया इकडे. मग 11 गुणिले 6 झालं 66. समजतंय ना? हे थोडं मी एक स्टेप गाळली, जागा नाही म्हणून. 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 2 11. हे 11 आपण भागाकार होतं, इकडे गेल्यानंतर गुणाकार होईल. 11 गुणिले 6 66 येईल. आता या सगळ्यांची बेरीज करा. काय ते 6 आणि 8 किती झाले 14, 14 आणि 18 किती झाले 32, बरोबर ना? 32 आणि 10 42 आणि 10 52, म्हणजे 66 वजा 52 हे 2p जे आहे ते भागिले 2 केलं आणि p मला किंमत निघते का बघितली आपण. मग 66 मधून 52 किती झाले मित्रांनो 4 आणि 1, 14 भागिले 2 p बे 14, पीचं उत्तर आले 7. ऑप्शन क्रमांक आहे का? ऑप्शन क्रमांक आहे 3. ऑप्शन क्रमांक 3 आला मित्रांनो 7. समजते ना? मी एक स्टेप गाळलेली आहे. मला जरा वाईट वाटते, असं कधी मी स्टेप्स गाळत नाही, पण जाग्याभावी असं केलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि लक्षात आलं नाही तरी पण ही स्टेप जी आहे ना ही तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. होमवर्क समजून काय येते का आपल्याला, बरोबर काढले का सरांनी 7, आणि जर चुकत असेल तर मला कमेंट करा. बरोबर आला असेल तरी सुद्धा कमेंट करा. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. फक्त हा प्रश्न हटके का म्हटलं, कारण की आत्तापर्यंतच्या प्रश्नामध्ये ना मला कधीच असं मध्यांक वगैरे असं कधी मी पाहिलं नाही, कधी आलं नाही. आत्तापर्यंत सोडवलेल्या प्रश्नामध्ये असं काय आलं नाही. म्हणून हे IMP म्हणून एका वहीत लिहा कुठेतरी, की असा प्रश्न आला तर कुणाला नाही जमला आणि तुम्हाला जमला तर तुम्ही 1 मार्क अहेड आहात, सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढे आहात 1 मार्क. म्हणजे कट ऑफ क्रॉस करायला जो 1 मार्क कमी पडतो तो हाच आहे मित्रांनो, 1 मार्क्स. ओके, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, दिशा दर्शनचा प्रश्न. दिशाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही काय करायचं की दिशा काढून घ्यायची. हे काय, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, नंतर काय हे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ओके, थोडं खाली काढायला पाहिजे होतं पण समजून घ्या. आता हे आता प्रश्न काय म्हटलं की नीलम सकाळी नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते आणि 8 किलोमीटर चालते. म्हणजे समजा इथं नीलम आहे, सूर्याच्या दिशेने म्हणजे पूर्व दिशेला सूर्य उगवतो, तसं ती 8 किलोमीटर सूर्याच्या दिशेने चालत गेली. नंतर कुठपर्यंत आली, इथपर्यंत आली की नाही, असा हात आहे तिचा, इथपर्यंत आली तर ती 90 डिग्रीच्या कोनात डावीकडे वळते. डावा हात कुठे तिचा, इकडे आहे, आणि सरळ 12 किलोमीटर चालते. म्हणजे बघा, डाव्या हाताला परत वळते 90 डिग्री कोनमध्ये, हे 90 डिग्रीचा कोन, आणि किती चालते तर मित्रांनो 12 किलोमीटर चालते. इथपर्यंत पोहोचली, इकडे हात आहे जे, पुन्हा 90 डिग्रीच्या कोनात उजवीकडे वळते. उजवीकडे हात किती मीटर, हा उजवा आहे, मग उजवीकडे वळते आणि किती किलोमीटर चालते तर परत एकदा 8 किलोमीटर चालते. ती सुरुवातीच्या स्थळापासून किती अंतर दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहे. हे सुरुवातीचं स्थळ आहे, हे अंतिम स्थळ आहे. म्हणजे बघा, सुरुवातीच्या स्थळापासून कोणत्या दिशेला आहे ते काढूया अगोदर. कोणत्या दिशेला आहे मित्रांनो, सुरुवातीच्या स्थळापासून बघा, हे सुरुवातीचं स्थळ आहे आणि हे जे अंतिम स्थळ आहे ते बघा, हे ईशान्य स्थितीला आहे. हे ईशान्य येणार, हे उत्तर येणार, हे दक्षिण येणार, बरोबर. हे ईशान्य, म्हणजे ईशान्यचे ऑप्शन 2 आहेत बघा, हे ईशान्य आहे आणि हे ईशान्य आहे. मग मला आता डिस्टन्स काढायचं आहे. जेव्हा मी हे 12 किलोमीटर पकडतो तेव्हा हे 6 किलोमीटर बनतं, मध्यातून जाणार आहे कारण की सिमेट्री आहे, हे 6 किलोमीटर बनणार. जेव्हा हा ABCDE असं आपण नाव दिले. आता मला काय काढायचं, पहिल्यांदा हा भाग काढायचा आणि परत हा भाग काढायचा. मग बघा, त्रिकोण सेमच होतो. त्रिकोणाच्या बाजू किती आहेत, 6 8 6 8. हा सुद्धा काटकोन त्रिकोण, हा सुद्धा काटकोन त्रिकोण. म्हणजे मला पायथागोरस एकदा वापरलं, एकदा मी ह्याची लांबी काढली तर याचे दुप्पट केले की मला हा टोटल AE मिळेल, बरोबर. मग काय मित्रांनो, वर्गमूळ पायथागोरस वापरतोय मी. वर्गमूळ म्हणजे AC किती येणार, 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग,
6चा वर्ग किती, 6 6 36, 8चा वर्ग 8 8 64, बेरीज करा मित्रांनो 100 वर्गमुळाला 10. मग AC जर मला 10 मिळतोय तर CE सुद्धा हा 10च मिळणार आहे मित्रांनो, कारण की बघा पायथागोरस वापरताना इथं 8 आहे, इथं सुद्धा 6 आहे, तेच येणार 8 आणि 6 10च येणार. म्हणजे AC 10 आहे, CE 10 आहे, टोटल मिळून AE काय मिळणार मित्र, AC प्लस CE 10 प्लस 10 20 आलं उत्तर मित्रांनो. म्हणजे ईशान्य तर मला माहित होतं, पण किती किलोमीटर होतं तर 20 किलोमीटर ईशान्येकडे. ऑप्शन क्रमांक 3 20 किलोमीटर ईशान्येकडे हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? दिशादर्शनचा प्रश्न आहे तरी पण मी याच्यामध्ये हा प्रश्न छान मानतो, कारण की याच्यामध्ये पायथागोरस वापरलाय, परत दिशा कोणती आहे ते सुद्धा वापरलेलं आहे, आणि याच्यामध्ये खोच सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. सूर्याच्या दिशेने म्हणजे काय, कसं ओळखायचं, तर एक ठोकताळा लक्षात ठेवायचं की सूर्य हा पूर्वेला उगवतो, निलिमा आपली सकाळ सकाळ निघाली सूर्याच्या दिशेने म्हणजे पूर्वेकडे निघाली. तुम्ही कोणतीही बाजू घ्या, कसंही करा, पायथागोरसचा जो त्रिकोण तयार होणार आहे त्याच्या बाजू 6 आणि 8च येणार आहे. कसंही करा, ट्राय करा तुम्ही. ठीक आहे, फक्त चेंज काय होणार, ईशान्य दिशा आहे का ती चेंज होऊ शकते उत्तरामधली, पण आपण ऑप्शन जेव्हा चेक करतो तेव्हा बघा 20 ऑप्शन ईशान्येकडे एक आहे आणि पूर्वेकडे आहे, याच्यामधलाच ऑप्शन आपल्याला येणार मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, वेगळी दिशा घेऊन ट्राय करा, सूर्याच्या दिशेने म्हटले ना तसं दुसरी दिशा घेऊन ट्राय करा, बघा उत्तर काय येते. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो प्रश्न, 33 विद्यार्थी असलेला काही विद्यार्थी 33 विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी केवळ गिटार आणि काही केवळ बासरी वाजवू शकतात. 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी दोन्ही वाजवू शकतात. तर गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 असेल, तर केवळ बासरी आणि केवळ गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती बघा. घाबरायचं नाही, मी खूप सोपं करून तुम्हाला सांगतो. टोटल विद्यार्थी किती आहेत मित्रांनो, बघा 73 आहेत. टोटल विद्यार्थी 73 बघा. समजा हा जो वेन डायग्राम मध्ये हा जो वर्तुळ आहे तो गिटार वाजवतोय आणि हा जो वर्तुळ आहे तो काय म्हणतोय, बासरी वाजवतोय. एवढंच लक्षात आलं, कारण की या 73 विद्यार्थ्यांपैकी काय म्हटलंय, केवळ गिटार आणि काही केवळ बासरी वाजवतात. मग काय म्हणतंय, 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी दोन्ही वाजवतात, 11 विद्यार्थी काय म्हणतात, दोन्ही वाजवतो आम्ही. मग ह्यातला दोघांमधला जो कॉमन भाग आहे तो आहे 11 विद्यार्थ्यांचा. हे तर समजलं. हा, एक स्टेप बाय स्टेप, एक प्रश्न एक सेंटेन्स बाय सेंटेन्स जाऊया, गडबड करायची नाही, सगळंच बोकांड घ्यायचं नाही आपल्याला, जसं पचतंय तसं एक एक वाक्य पचवायचं. इथपर्यंत आलो मी, 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी दोन्ही वाजवू शकतो, इथपर्यंत आलो मी. जर गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 आहे, म्हणजे हे जे टोटल वर्तुळ आहे की नाही, टोटल वर्तुळ ते काय म्हणले, 31 विद्यार्थी आहे. गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 आहे. मग बघा आता इथपर्यंत आलो, हे टोटल जे वर्तुळ आहे की नाही, टोटल वर्तुळ हे नीट बघा, ते आहे 31. मग 31 मधून जर 11 वजा केले तर मला इथं काय मिळते मित्रांनो, 20 मिळते. मग मी असं म्हणू शकतो का, केवळ गिटार जर कोण वाजवत असेल तर ते आहेत 20 विद्यार्थी. बघा एवढ्यावर मी एवढं केलं, गिटार वाजवतात 31 विद्यार्थी, गिटार व बासरी दोन्ही वाजवणारे विद्यार्थी 11 आहेत. मग फक्त जर गिटार वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची झाली तर मला 31 मधून हे 11 वजा करावे लागतील, मगच मला 31 मधून 11 वजा केले तर मला फक्त ही संख्या मिळते. हा जो भाग आहे की नाही हा मिळतो, की तो आहे फक्त गिटार वाजवतो, तो बासरीला हात सुद्धा लावत नाही. बरोबर. तर पुढे वाचूया, केवळ बासरी वाजवू शकणाऱ्या व केवळ गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. बरं ठीक आहे, आता बघा, आता 31 पूर्ण गिटार वाजवते, तर फक्त केवळ बासरी वाजवायचं म्हटलं तर मला हे जे टोटल विद्यार्थी आहे की नाही 73, तर तुम्हाला 31 वजा करावं लागेल. 73 मधून 31 जर वजा केले
तर मला हा भाग मिळेल. हे पटतंय का बघा, कारण की टोटल 73 विद्यार्थी आहेत. हा जो वर्तुळ आहे, जो गिटार वाजवणार आहे, तो 31 आहे. मग 73 मधून मी 31 वजा करतो, किती येते मित्रांनो? 3 1 गेले 2, 7 3 गेले 4. म्हणजे हा जो भाग आहे की नाही, हा झाला 42. म्हणजे केवळ बासरी जर वाजवणारा जो आहे का, तो किती मिळाला मला? तो आहे 42. तो आहे 42. मग बघा, झाला प्रश्न सुटला आपला. केवळ बासरी 42 आणि केवळ गिटार 20. ऑप्शन क्रमांक 4 बघा, 42 आणि 20. केवळ बासरी आणि केवळ गिटार वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 42 आणि 20. म्हणजे बघा, प्रश्न दिसताना किती डेंजर दिसतोय, घाबरवण्यासारखा दिसतोय प्रश्न. तर मित्रांनो, जेव्हा आपण तुम्ही वेन डायग्राम काढाल, त्याच्यात अंक लिहाल, तेव्हा किती सोपा, सुटसुटीत एकदम दोन दोन स्टेपमध्ये उत्तर आले आपल्याला. अरे केवळ गिटार आणि केवळ बासरी हे काय लावले, मीच कन्फ्युजन झालो. गिटार आणि बासरी म्हणून बॅटरी केलं मी, नाही का? असं काय होऊ नये आपलं. म्हणून एकदम लक्ष देऊन एक सेंटेन्स घ्यायचं, त्याचं रूपांतर करायचं, एक सेंटेन्स परत नेक्स्ट घ्यायचं, मग त्याचं काय समजते का पाहायचं. प्रश्न 2 ते 3 वेळेस वाचायचा आपल्याला. गणिताचा प्रश्न आहे, असं काय आपल्याला हिस्ट्री, पॉलिटी, जिओ वगैरे इकॉनॉमिक्सचा प्रश्न नाही की एकदा व्यवस्थित वाचलं तरी ते मोस्ट ऑफ त्याचा भाग आपल्याला समजून जाईल. पण जेव्हा गणित वाचतो तेव्हा मित्रांनो मस्ट आहे की 2 ते 3 वेळेस तुम्हाला वाचावंच लागेल प्रश्न. ओके, समजते? समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. गाळलेल्या जागेतील संज्ञा शोधा. गाळलेल्या जागेतील संज्ञा शोधा. आता प्रश्न तुम्ही वाचा अगोदर. काय म्हणते बघा, मी ABCD अगोदरच लिहून ठेवलेले आहे. ABCD लिहून ठेवल्यामुळं आपल्याला काय होते की पटकन आपल्याला वेळ वाचेल आपला. काय म्हणते मग, गाळलेल्या जागेतील संज्ञा शोधा. X ला 11 म्हटलंय, B ला 13 म्हटलंय, S ला 17 म्हटलंय आणि O ला 23 म्हटलंय. मग काय करायचं बघा, X ला 11 म्हटलंय, B ला 13 म्हटलंय, S ला 17. असं नको, ठीक आहे, असं नको करायला. आपण काय करू, त्यांनी जसं दिले तसं लिहूया. X V S O आणि इथं काय येते ते आपल्याला बघायचं. X ला 11, 13, 17, 23 आणि इथं काय येते ते आपल्याला चेक करायचं. मग X आणि V याच्यात डिफरन्स आहे 2चा, याच्यात आहे 4चा, याच्यात किती डिफरन्स 6, 17 आणि 3 6चा, आणि याच्यात किती डिफरन्स पाहिजे मग 8चा. मग 23 आणि 8 किती झाले मित्रांनो? 31. X आणि V याच्यामध्ये फरक आहे 1चा, बरोबर. हे W. V आणि S याच्यामध्ये फरक आहे 2चा. S आणि O याच्यामध्ये 1 2 3 याच्यामध्ये फरक आहे 3चा. मग ही जी संख्या आहे पुढची, त्याच्यामध्ये फरक कितीचा पाहिजे? 4चा. म्हणजे हा 1 2 3 4, म्हणजे उत्तर आलं पाहिजे होतं J. मग उत्तर काय आपलं? J आणि 31. ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 3 J आणि 31 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3. ओके, म्हणजे A to Z असे पण विद्यार्थी मला माहित आहेत, माझे मित्र सुद्धा मला माहित आहेत की ज्यांचं A to Z जे आहे ते पाठ आहे, तोंडपाठ आहे, त्याचं नंबरिंग सहित. की त्यांना आपण विचारलं की H 8 असं म्हणतात, T की 20, U 21, असं एकदम तोंडपाठ आहे. म्हणजे अशा प्रकारचं जर अजून असे पाठ असतील, तुम्हाला काय फॅक्ट्स पाठ असतील, तर एकदम तुमचा वेळ वाचू शकतो आणि असे प्रश्न म्हणजे तुम्हाला एक विदिन सेकंदमध्ये तुम्ही सोडून पुढे जाऊ शकता. तसं जमत असेल तसं करा, तसं जमत नसेल तर आपलं जसं चाललंय गरिबासारखं तसं करायचं, लिहून ठेवायचं अगोदर प्रश्नपत्रिका भेटल्यानंतर, आणि मग त्याच्यानुसार ट्राय करायचं. कारण की आपल्याला पहिल्यांदा ॲक्युरेसी महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर स्पीड महत्त्वाचं आहे. आपल्याला गणित उत्तर बरोबर आलं पाहिजे ना. उत्तर बरोबर आलं जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हाच त्याचं स्पीड पण पकडाल मग पुढे भविष्यात जाऊन प्रॅक्टिस केल्यानंतर. ओके, समजतंय? चला जायचं पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न बघा. परत एकदा अल्फाबेट A to Z, परत एकदा तेच आलेलं आहे. काय म्हणते बघा, CX FU
आय आर, इथलं सोडवायचंय, पुढचं आहे ओ एल. नंबरिंग लिहूया. नंबरिंगची पण गरज नाही बघा. सी एक्स आहे, एफ यू आहे, आय आर आहे. आता या दोघांमध्ये 2-2चा फरक आहे. 2-2, त्याच्यात 2-2 घ्यायचं का? आहे का ऑप्शन तसं? एल ओ, एल ओ. ओके. परत उलट गेलेत बघा, 1 आणि 2 ओ एल घेतलेले यांनी, म्हणून एल ओ हा आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 एल ओ. त्याच्या खालीची संख्या त्याच्यासारखं, त्याच्या खालचं अल्फाबेट घेतलं. सीच्या खाली एक्स येते, एफच्या खाली यू येते, आयच्या खाली आर. पण केव्हा? जेव्हा तुम्ही 1 ते 13 असं लिहाल, मी जसं सांगतो तसं लिहाल. मी चेंज केलेलं नाही मित्रांनो. आपले सगळे व्हिडिओ पहा तुम्ही. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असंच लिहिलेलं आढळेल. असं म्हणजे असं सेम 1 ते 13, 14 ते 26, काही सुद्धा चेंज नाहीये. मग तशा प्रकारचे मोस्ट ऑफ लॉजिक त्या पद्धतीनं सोडवतात, म्हणून मी ते कधीच चेंज केलेलं नाही आणि चेंज होऊ पण शकणार नाही. सगळेच प्रश्न सुटतात त्याच्यावर. म्हणून बघा, सी आणि एक्स पण आपल्याला आलं, त्याच्या खालतीच आलं. एफ वाय एफ यू आलं, आय आर आलं, एल ओ आलं. एल ओ आलं, ऑप्शन क्रमांक 1 आलं उत्तर आपलं. सोपं आहे ना? म्हणून मांडणी बघा किती महत्वाची आहे मित्रांनो. जर हा पेपर तुमच्या हातात आहे, ABCD तुम्ही लिहून ठेवली, तर आतापर्यंत ते 3 प्रश्न झाले याचे. याचं महत्व ओळखा, जाना, प्रॅक्टिस करा. हातचे मार्ग आहेत आपले. बोनस प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते पुढचा प्रश्न? अशा प्रकारचे लॉजिक ना समजले तर खूप लवकर समजतात. जर त्याला आपण खेळत बसला, जे करायचेच आपल्याला व्हेरिएशन्स ट्राय करायचे, ट्रायल अँड एरर बेसिसवर करायचं. मग जर अडकलो आपण त्या चक्रव्यूहामध्ये, तर हा प्रश्नाला खूप वेळ लागतो. तर काय करायचं त्या प्रश्नामध्ये बघा, 4 आणि 3 ला 11 आले, 2 आणि 4 ला 60 आले, 3 आणि 5 ला काय आले बघायचं. मग काय करता येईल बाबा? 4 आणि 3 मध्ये काय काय करता येते आपल्याला? जमते का आपल्याला? तर बघा, या पहिल्या ज्या संख्येचा आहे का त्याचा वर्ग केलेला आहे आणि दुसऱ्या संख्येचा घन केलेला आहे. याचा केलेला आहे घन, याचा केलेला आहे वर्ग. घन किती आहे? 27 आणि 4चा वर्ग 16 आणि यांची केलेली आहे वजा. म्हणजे ऑब्विसली मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 27 मधून 16 वजा केली की मला मिळाले 11. तसंच दुसऱ्या संख्येचं काय केलंय? घन केलंय. पहिल्या संख्येचा वर्ग केलाय. 4चा घन किती आहे मित्रांनो? 64. सॉरी 2चा वर्ग, 2चा वर्ग येते 4. 64 मधून 4 वजा केले की मला 60 मिळालं. त्याचप्रमाणे करा. 5चा काय करायचं मित्रांनो? घन करायचा आहे. 3चा वर्ग करायचा आहे. काय येतं? 5चा घन 125, 3चा वर्ग 9. 125 मधून 9 वजा करा, काय येते? 116. ऑप्शन क्रमांक 4 116 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं काय उत्तर आहे मग? 116, ऑप्शन क्रमांक 4. सोपं आहे, समजतंय? चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. बघा, कॉम्बिनेशनचा प्रश्न. 10 पांढरे, 16 लाल, 14 काळे. काय म्हणते? एका पिशवीत 10 पांढरे, 16 लाल, 14 काळे चेंडू आहेत. एक चेंडू त्यातून निवडायचे काढण्यात आला, तर लाल किंवा काळा चेंडू निघण्याची किती शक्यता आहे? चेंडू किती आहेत? व्हाईट 10, रेड 16 आणि ब्लॅक 14. टोटल किती आहेत? बेरीज करा, 40 येते मित्रांनो. 40 मधून मला किती काढायचे? 40 मधून मला एक चेंडू काढायचा, बरोबर? म्हणजे एन ऑफ एस सॅम्पल जो आहे माझा 40 आहे. मला काय काढायचं पण 40 मधून एक काढायचा होता, म्हणजे एन ऑफ एस झाला 40. 40 C1 खालती जेव्हा 1 येतं तेव्हा तीच व्हॅल्यू असते त्याची. 40 C1 ला 40च येणार तुमचं, 30 C1 ला 30च येणार, 20 C1 ला 20च येणार. ओके. लाल किंवा, हे किंवा लक्षात ठेवायचं, याच्या जागी आणि सुद्धा असू शकतं. जेव्हा किंवा येते तेव्हा करायचे बेरीज, आणि जेव्हा हा कीवर्ड येते तेव्हा करायचा गुणाकार. आपल्याला काय करायचं आहे? P ऑफ A काढायचं आहे.
म्हणजेच एन ऑफ ए असतो भागिले एन ऑफ एस असतो. सॅम्पल एन ऑफ ए काढायचं आहे ना, तर लाल किंवा काळा काढायचा. लाल किती आहेत 16 आणि काळा आहे 14. किंवा म्हटलं की बेरीज होणार 16 पैकी काय एक, बरोबर ना, लाल 16 आहे, 16 चेंडूपैकी एक चेंडू काढायचा, किंवा म्हणजे बेरीज काळा चेंडू म्हणजे 14 काळ्या चेंडूपैकी एक चेंडू, 14 काळ्यापैकी एक चेंडू. मग 14 16 C1 म्हणजे किती असतं 16च असतं. 14 C1 म्हणजे 14च असतं. 16 आणि 14 किती झालं मित्रांनो 30 झालं. ही किंमत आली कशाची एन ऑफ ए ची. मग चला आता सगळ्या किमती मिळाल्या. एन ऑफ ए मिळाला, हा एन ऑफ ए, एन ऑफ एस मिळाला, हा एन ऑफ एस. तेव्हा एन ऑफ ए आले 30, एन ऑफ एस आले 40. उत्तर आलं हे शून्याला शून्य कॅन्सल, 3/4 हे उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 3/4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. इथं जर बघा, इथं जर ना लाल किंवा काळा, इथं जर आणि वगैरे चिन्ह असतं तर हा प्रश्न स्वरूपच वेगळं झालं असतं किंवा हा प्रश्न मांडणी वेगळ्या स्वरूपात झाली असते, बरोबर. कारण की हे सगळे जी पॉसिबिलिटी असते ते एक पेक्षा नेहमी कमी असते. एक पेक्षा नेहमी म्हणजे पॉईंटमध्ये असते, पॉईंट समथिंग काहीतरी. म्हणजे एन ऑफ एस हा मोठा असतो, एन ऑफ ए हा छोटा असतो एन ऑफ एस पेक्षा. ओके, समजते. जायचं पुढं. उत्तर आहे 304. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, सोपा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न. काय म्हणतंय, योग्य गणितीय चिन्हांचा उपयोग करून समीकरण बरोबर करा. तर 42, 6 आणि 51 याच्यामध्ये काय येऊ शकतं बघा. ट्राय करायचे, ट्रायल एरर करायचे. पहिलं ट्राय करा, 42 अधिक वजा येते का 42, 48 वजा, हे वजा येते, हे येत नाही, हे चुकलं. दुसरं ऑप्शन ट्राय करूया आपण, 42 गुणिले 6 वजा 51. 42 गुणिले 6, 6 दोन्ही 12, हात चाल 1, 6 चौक 24 आणि 1 25. 252 मधून 51 वजा केले 201. ऑप्शन बरोबर आहे. बरोबर चिन्हाच्या जागी 201 आलेले, म्हणून आपला हा ऑप्शनच लगेच बरोबर कळाला आपल्याला. गुणाकार आणि वजाबाकी चिन्ह ठेवा आणि तुमचं उत्तर 201 येईल. समजतं, एकदम सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया. निष्कर्ष काढायचा आहे. हा सुद्धा सोपा प्रश्न पडलेला आहे, तुम्हाला वाचावं लागेल व्यवस्थित. योग्य निष्कर्ष काढायचा आहे. एक विधान दिले, औरंगाबाद ते चेन्नई प्रवास हवाई मार्गाने जलद होतो. निष्कर्ष काय, औरंगाबाद आणि चेन्नई ही ठिकाणे हवाई मार्गाने जोडलेली आहे. हवाई मार्ग जलद होतोय, विधान दिले, नक्कीच तिथं हवाई मार्ग असणार आहे, बरोबर ना. हा निष्कर्ष तर येणारच. हवाई मार्ग जलद होतोय असं त्यांनी सांगितलंय, विधान दिले, तर नक्कीच हवाई मार्ग उपलब्ध आहे. दोन्ही जे सिटी आहेत, दोन्ही शहरे आहेत, ते हवाई मार्गाने जोडलेले आहेत. हा निष्कर्ष यथायोग्य आहे. दुसरं, औरंगाबाद ते चेन्नईसाठी दुसरा कोणताही दळणवळणाचा मार्ग नाही. हे अतिशयोक्ती असलेले विधान आपल्याला ओळखायचे आहेत. आता बघा, असं असतं का की दोन सिटीमधलाच हवाई मार्गाने प्रवास जलद होतो. हवाई मार्गाने प्रवास जलद होतो याचा अर्थ आहे का तिथं रोड वगैरे काही नाही, असं तर होत नाही. म्हणजे फक्त दळणवळणाचं एकच साधन हवाई मार्ग आहे असं होतो का अर्थ? नाही, हे सरासर चुकीचं विधान होतं. कारण की या विधानावरनं असा कोणताही बोध होत नाही की फक्त औरंगाबाद आणि चेन्नईला जोडणारा फक्त हवाई मार्ग आहे, कोणताही रस्ता वगैरे तिथे उपलब्ध नाही असा बोध होत नाही. म्हणून हे जे निष्कर्षामधलं बी विधान आहे ते चुकीचं आहे. मग फक्त निष्कर्ष ए हे योग्य आहे. ऑप्शन बघा, फक्त ए हा निष्कर्ष योग्य. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. बरोबर. अतिशयोक्तीची विधान ओळखायची, केवळ, उपलब्धच नाही, असे अतिशयोक्तीचे कीवर्ड्स जे असतात ते आपल्याला ओळखायचे. आणि लगेच असे कीवर्ड्स आपण वाचले की आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे, लगेच आपल्या डोक्यातली घंटा वाजली पाहिजे की हे काहीतरी घोळ आहे. नीट वाचूया अजून एकदा. ओके, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा वैवारी सोपा प्रश्नामध्ये, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी, म्हणजे आता काय, कोणते व्यक्ती आहेत, एक संजय आला आणि एक नितीन आला. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे, एक किरण सुद्धा आला.
म्हणजे 3 व्यक्ती आहेत, संजय, नितीन आणि किरण. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे नितीन बरोबर संजय अधिक 3, बरोबर ना. संजयपेक्षा नितीन मोठा आहे ना. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे, किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. एकूण बेरीज काय? SN अधिक K 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे? नितीन किती वर्षाचा आहे? आता आपण सगळं जे सेंटेन्स आहे का एसला आहे तसं ठेवूया. एनच्या जागी आपण काय करू? S अधिक 3 ठेवूया आणि K च्या जागी हे जे K आहे ना, हे 2 आपण भागिले इकडे आणू. मग K आलं आपलं S भागिले 2. मग K च्या जागी आपण S भागिले 2 ठेवूया 103. हे 2S झालं, S आणि S. हे 3 जे आहे ते आपण वजाबाकी बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊया. S भागिले 2 103 वजा 3 बरोबर 100. छेद समान करू, 2 याला गुणूया. 2 दुनी 4 S अधिक S भागिले 2 बरोबर 100. इथे लिहितो 4S आणि 1S किती झालं? 5S. आणि हे 2 जे आहे ते पलीकडे 100 गुणिले 2 किती झालं मित्रांनो? 200. S बरोबर 200 भागिले 5. 5 1 5, 5 चौक 20, 0 ला 0. S बरोबर आलं 40. तर मला संजय S बरोबर 40 आलेला आहे. मला संजयचं वय विचारलंय का? नाही, मला नितीनचं वय विचारलं. मग नितीनचं वय काय? S बरोबर 40 ठेवा. N बरोबर काय? समीकरण S अधिक 3. S बरोबर ठेवा 40 अधिक 3 आणि काय ना मित्रांनो 43. नितीनचं वय आहे 43. ऑप्शन आहे का? ऑप्शन क्रमांक 4 पहा. नितीनचं वय आहे 43 वर्ष. समजते? केव्हाही अशा 2-3 प्रकारचे जेव्हा काय म्हणतो आपण 2-3 प्रकारच्या व्यक्ती येतात, त्यांचं वय दिलं जातं, त्यांचे बेरीज सांगितलं जातं, तर आपण जे समीकरण तयार होणार आहे ना ते फक्त एका व्यक्तीमध्ये रूपांतर करायचं. जसं मी काय केलं, हे पूर्ण जे बेरीज दिली होती ते पूर्ण मी S मध्ये रूपांतर केलं, म्हणजे मला S काढता आलं. बरोबर. Nचं दिलेलं आहे ते S मध्ये लिहिलं, Kचं पण सुद्धा मी S मध्ये रूपांतर केलं आणि हे पूर्ण वाक्य S मध्ये आलं. मग मी S काढता आलं मला. S म्हणजे संजयचं वय आणि मग S ची किंमत ठेवा, कशातही ठेवा. हे जे नितीनचं वय काढायचं म्हणून आपण वर पहिल्या सेंटेन्समध्ये ठेवलं, पहिल्या समीकरणामध्ये, आणि 40 अधिक 3 झालं 43. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. सोपे प्रश्न आहेत हे सगळे. हे प्रश्न अजिबात चुकायचे नाहीत. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न वाचा. काय म्हणतात प्रश्न? प्रश्न काय म्हणतोय की शाळेत येण्यासाठी विद्यार्थी खालील दळणवळणाचा उपयोग करतात. जर पायचार्ट द्वारा दाखवण्यात आलं तर शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती अंशाचा कोन तयार होईल? पायचार्ट म्हणजे काय असतं? वर्तुळ असतं आणि त्याच्यामध्ये असं दाखवलेलं असतं की कोण किती पर्सेंटेज असतं. म्हणजे समजा इथं काय दिलंय, शाळेत येण्यासाठी वापरली साधन, म्हणजे समजा इथं असणार आहे पायी, इथं असणार आहे गाडी, इथं असणार सायकल, इथं असणार बस आणि इथं असणार आहे रिक्षा. अशा प्रकारे जे डेमॉन्स्ट्रेशन असतं, अशा प्रकारे जेव्हा दर्शवलं जातं त्याला म्हणायचं पाय चार्ट. आता हा पूर्ण वर्तुळ असतो ते 360 अंशाचा असतो, हे तर माहिती आहे तुम्हाला. मग पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती अंशाचा कोन होईल? समजा हे पायी जाणारे विद्यार्थी, हा कोन किती होईल हे काढायचं. तर काय मित्रांनो, पहिल्यांदा बघा किती विद्यार्थी आहेत टोटल. 6 4 7 8 15 5. किती बेरीज बघा यांची किती होते? 6 4 10, 10 4 17, 17 आणि 8 किती झाले? 25, 25 आणि 5 किती झाले? 30. म्हणजे टोटल विद्यार्थी आहेत 30. बरोबर. मग काय म्हणतोय, 30 विद्यार्थी आहेत टोटल, म्हणजे टोटल 30 विद्यार्थी आहेत. पायी जाणारे विद्यार्थी किती आहेत? 6. जर 30 पैकी 6 पायी जातात तर 360 अंशाच्या कोन मध्ये किती अंशाचा कोन बनेल? बरोबर. 30 पैकी 6 तर 360 पैकी किती? मग यांचे काय करणार तुम्ही? तिरकस गुणाकार करणार.
बरोबर ना. तिरकस गुणाकार करा. 30 गुणिले x आणि 360 गुणिले 6. हे 30 पलीकडे नेऊया. x बरोबर 360 गुणिले 6 भागिले 30. शून्याला शून्य कट. 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6. x ची किंमत 12 गुणिले 6, 12 सख 72. म्हणजे पायी जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा पाय चार्ट मध्ये किती अंशाचा कोन होईल तर 72 अंशाचा कोन होईल. ऑप्शन क्रमांक 3 72 अंशाचा कोन होईल. कसं काढलं? 30 पैकी 6 विद्यार्थी पायी जातात तर 360 पैकी त्यांचा किती अंशाचा कोन होईल? मग तिरकस गुणाकार केला तर मला मिळालं 72 अंशाचा कोन. तर पाय चार्ट मध्ये पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 72 अंशाचा कोन तयार होईल. बरोबर. त्याच प्रकारे तुम्हाला जर विचारलं असतं गाडीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोन किती होईल, सायकलचा कोन किती होईल, बसने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाय चार्ट मध्ये किती अंशाचा कोन होईल, तसं रिक्षाचं, तर ते तुम्हाला याच पद्धतीने काढता आलं पाहिजे. याच पद्धतीने काढायचं सुद्धा आहे. ओके मित्रांनो, समजतंय? समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. रिकाम्या जागेत काय येणार? रिकाम्या जागेत योग्य अंक निवडा. 27, 32, इथं काहीतरी आहे 54, 71 आणि 92. बरोबर. मग बघा चढता क्रम आहे. इथं 3 संख्या आहेत तर आपण शेवटून सुरुवात करूया. 72 आणि 71, 92 आणि 71 यांची वजाबाकी किती होते मित्रांनो? बघा 2तून 1 गेला 1, 7तून 9तून 7 गेले 2 उरले. 71 मधून 54 वजा करा, किती येते? 71 मधून 54 वजा केले 6, 1 7, 17. बरोबर. 17 येते. 11 मधून 4 वजा गेले 7, हातचा आला 1, 7 मधून 6 गेले 1, म्हणजे 21 आणि 17 यांची वजाबाकी 4. तसं ट्राय करूया, यांचं सुद्धा 4 येईल, म्हणजे 21 17 इथं 13 येईल. बरोबर. 13 येईल आणि 13 काढताना मला 54 मधून मला 13 वजा करायचे. बरोबर. मग काय येणार आहे? 54 मधून 13 वजा केले की 4 मधून 3 गेला हातचाला 1 आणि 5 मधून 1 गेला 4. जर हे मी काढलंय ते पुढं लागू होत आहे का ते बघायचं मला. 13 नंतर काय यायला पाहिजे मित्रांनो? 13 नंतर 4 परत वजा करा 9 येते का? बघा 32 आणि 9, 32 आणि 41 मधला डिफरन्स आहे 9, आणि 9 नंतर परत 4 वजा करा 5 येणार. 27 आणि 32 मधला फरक आहे 5, आणि यांच्यातील फरक 4, यांच्यातील फरक 4, म्हणजे 41 हे आपलं उत्तर बरोबर आहे. हे लॉजिक जेव्हा आपण चेक केलं तेव्हा आपल्याला उत्तर कळालं 41. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे आपलं 41. समजलं ना? पहिल्यातून आपल्याला लगेच कन्फर्म नाही होणार, पण इथं 3 संख्या असल्यामुळं इथं बघा, इथं तर लगेच, आणि ते पुढं जर कन्फर्म पकडलं तरी होऊ शकतं, पण इथं 3 आहे हे जास्त विश्वासार्ह आहे, म्हणून हे आपण मागून लॉजिक सुरू केलं. बरोबर. 4 4 कळतंय मला काहीतरी, मग पुढे आपण 4 4चं लॉजिक तयार केलं आणि ते आपलं पक्क बसलं. 41. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न वय परत एकदा. मुलीचं वय 16 वर्ष आहे. मुलीचं वय. मुलगी ही आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षाने जन्मली आहे. इथपर्यंत आलो. मुलीचं वय 16 आहे, तर आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षाने जन्मली आहे, म्हणजे लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला झाली मित्रांनो 17 वर्ष. कसं? कारण की मुलीला 16 वर्ष झालेत आणि लग्नानंतर 1 वर्षानेच मुलगी जन्मली, म्हणजे लग्नाला झाले 17 वर्ष. त्यासाठी दिले हे त्यांनी एवढी माहिती. जर आई वडिलांच्या वयांची बेरीज आणि लग्नाच्या वर्षांची बेरीज 116 आहे. बघा, आई म्हणजे मदर आणि वडील म्हणजे फादर आणि हे लग्नाचं वय, या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर मला किती मिळते? 116. तर लिहा मदर प्लस फादर प्लस लग्न या तिघांची वय केली तर मला 116 मिळते. लग्न आपण वय काढलं ते आलं 17. बरोबर. मग एम प्लस एफ बरोबर काय येणार? 17 इकडे गेलं
116 मधून 17 वय वजा केल्यानंतर मला काय मिळते मित्रांनो, 116 मधून 17 वजा केलं की मला मिळते 99. इथपर्यंत आलो आपण. पुढचं वाचूया. आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल. मग काय म्हणते, आईचं वय काय आहे की वडिलांच्या वयाच्या 3 वर्ष लहान आहेत, बरोबर. मग मी एमच्या जागी F-3 लिहितो. F-3 अधिक F बरोबर 99. मग 2F आणि हे 3 जे आहे ते तिकडे येणार. 99 अधिक 3, 99 अधिक 3 102. मग 2F बरोबर आलं मित्रांनो 102. F बरोबर किती येणार, हे 2 भागाकार येणार इकडं. 102 भागिले 2, बेक बे, बे पंचे 10, बेक बे. वडिलांचं वय आलं मित्रांनो 51 वर्ष. आणि विचारलंय का आपल्याला, वडिलांचं वयच विचारलंय. ऑप्शन क्रमांक 2, 51 वर्ष हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते. म्हणजे ह्यात खोच होती की लग्नाला किती वर्ष झाले हे आपल्याला कळलं पाहिजे होतं. की मुलीचं वय 16 वर्ष झालंय आणि मुलगी ह्या आईवडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मली होती, म्हणजे लग्नाला झाली होती 17 वर्ष. हे आपण या 2 वाक्यावरून काढलं, बरोबर. आणि मग तिघांची बेरीज 116 आहे. 99 मिळालं आपल्या दोघांची बेरीज. हे एक तिसरं समीकरण तयार केलं की आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा 3 ने लहान आहे. हे सगळे याच्या एमला रिप्लेस केलं, F-3, F वजा 3 ने, आणि मग सगळं सोडवलं. Fची किंमत मिळाली 51 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 51 वर्ष. ठीक आहे मित्रांनो, टोटल 26 प्रश्न, 25 ते 26 प्रश्न विचारले होते. टेक्निकल पूर्वपरीक्षा 2022 साली झालेला पेपर. आय होप हे सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि व्यवस्थित समजले असतील. आपण व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, फ्रॉम बेसिक पासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि सबस्क्राईब तर करायलाच, पण नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा हे शेअर करायला विसरायचं नाही. ओके. तब तक अभ्यास करायलाच पाहिजे मित्रांनो. भरपूर अभ्यास करा, जोरात अभ्यास करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.